साहेब दिवसा कारवाई करायची आणि रात्री करू सर. काय झालं? कुठं चाला म्हणले? कुठं चाला म्हणले? दिवसा करीत जा ना साहेब कारवाई. हां काय नाव सर आपलं? आपलं काय नाव? योगेश काय? चत्तर. अच्छा, मॅडमचं काय नाव? चेकिंग वगैरे ना ठीक आहे दिवसा अहो दिवसा करा ना. दिवसा इथं एवढे 200-300 डंपर चालू आहेत, बिगर परवानगीचे चालू आहेत, बिगर नंबरचे चालू आहेत, ते तुम्ही धरीत नाहीत. आणि रात्रीचे असे काय धरता तो? आता गरीब माणूस आहे तो, काय भरून चालला त्याला माहित नाही. हा सकाळी नाही ना, दिवसा करा ना पातळीत कारवाई. 200 डंपर बिगर परवानगी चालू आहे साहेब पातळीत. बघा ना एकदा. नाही नाही, कुठं कुठं घेऊन चालले आम्हाला सांगा ना, आम्ही त्यांच्या संग येतो ना. चला दादा तुम्ही जावा की. नाही नाही, तुम्ही जा ना मग, ते जाते ना. तुम्ही जा ना, ते जाते ना. दादा घ्या चला गाडी घ्या, काय अडचण नाही. नाही नाही, कुठं घेऊन चालले त्याला आम्हाला सांगा ना, आम्ही येतो ना त्याच्यासोबत. चाललो दादा तुम्ही थांबा. दादा घ्या चला गाडी, काय अडचण नाही. चला तुम्ही नाही नाही, इथंच थांबा तुम्ही. हो, इथंच थांबा, इथंच थांबा, दादा जाओ पावती. इथंच थांबा आपण, इथंच थांबा. काय अडचण, इथंच थांबा, इथंच थांबा. मी तुमच्यासोबत येतो, काय अडचण नाही. ते म्हणले बीडला यायचं, बीडला येऊ आपण, काय अडचण नाही. मी येतो बीडपर्यंत तुमच्यासोबत. मी पत्रकार आहे, काही अडचण नाही. माझा जिल्हा प्रतिनिधी माझ्याकडे. हा टाकतील ते भरून साहेब, जा. मी येतो साहेब तुमच्यासोबत बरं का. यांच्यासोबत जाऊ नका. आणि जर म्हणले पोलीस स्टेशनला जायचं तर आपल्या पोलीस स्टेशनला जाऊ आपण इथं. नाही नाही नाही, ठीक आहे ठीक आहे, जा तुम्ही जा. हो जाते ते, जा तुम्ही, जा साहेब जा. आपण बघू शकतात रात्रीच्या वेळेस फक्त गोरगरिबाला अडवून ही कारवाई चालू असती. आणि आमच्या निदर्शनात आलं, मला फोन आलता म्हणून मी आलो इथपर्यंत. हे आयशरवाला बिचारा काय भरून चालला माहीत नाही, आणि याला अडवून काहीतरी तोडपाणी चालू होती. पण मी आल्यामुळं त्यांचा प्लॅन सगळा हे झाला. संशय आहे हे जे RTO हे रात्री फिरत आहेत, यांच्याकडे कॅश कशी? चर्चा होती का यांच्याकडे कॅश पण आहे. प्रशासनाला विनंती आहे माझी, अशी गोरगरीब जनताची फसवणूक करू नका म्हणा. काय तुमच्या गाडीत काय होतं? हां कांदा. मग शेतकऱ्यासाठीच लूटमार चालू आहे ना, शेतकऱ्याचीच लूटमार चालू आहे ना. तुमचं स्वतःच आहे का ड्रायव्हर तुम्ही? अच्छा अच्छा, कुठून आल ते? आता गाडी कुठं जाणार आहे? तिसगाव. बरं बरं, टेन्शन घेऊ नका. यांचं काय प्रॉब्लेम असला तर आम्ही त्याच्यासोबत चलू, काय अडचण नाही. हां आणि लई वेळा आला ना तिथं झोपा, यांचा दंड भरूच तर. तुमचं लॉजचा खर्च मी करतो. हां जेवणाचं पण करतो. आज मंगळवार आहे, हे बघा इथं उद्या बाजार आहे ना, हे मंगळवार खानवळ. इथं गाडी मस्तपैकी लावा. ह्यांना 2, 5, 10 हजार दिवस तर आहे का. इथं झोपा, तुमचा डिझेलचा भाड्याचा खर्च निघून जाईल. हां मी पत्रकार आहे, पाथडीतच राहतो, पण मला माहीत पडलं हे असे लबाडखोर लोक आलेत म्हणून मी आलतो. हां मी आलो होते, काय म्हणले तुम्हाला? त्याच्या आधी काय म्हणत होते? काय नाही, फक्त काट्यावर आणलं त्याने. हां मग ते तुम्हाला काय म्हणत, चला बिला काहीतरी. काय तिकडे जाऊन काय बोलणार असेल तर काय सांगते. हां तुम्हाला काय पावती बिवती दिली का त्यांनी? दाखवा काय दिलंय. लाईट मारा बरं इकडं. हॅलो बोला सर. धरली होती ना गाडी. तेव्हापासून इकडं तिकडं फिरवायला तुम्ही होते इकडं तिकडं. 34,500चं काहीतरी तुम्हाला हे केलं त्यांनी. काय होतं गाडी तुमच्या? काय गोन खनिज होतं का काय? सोनं बी नव्हतं त्यांचं होय? तुम्हाला चलन दिलं त्यांनी 34,500चं. हां भरा म्हणले का ते? आणि काय होतं त्याच्यात तुम्हाला 34,000 दंड करायला असं? पाथडीमध्ये RTOची गाडी रात्री 11 वाजता फिरती. दिवसा त्यांचे डोळे झाक होते, तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये.
या गाडीला त्यांनी 34,000 रुपये दंडाची पावती दिली. काय 34,000 ह्याच्यात काय? त्यांना विचारलं ड्रायव्हर साहेबाला, कांदा भरलेला आहे विचाराचा, शेतकरी माणूस आहे तो, ह्याच्यात काय मुरुम नाही, काही नाही, काही नाही. बघा गाडीत कोण झोपलेलं आहे? कोण नाही का? मला वाटतं शेतकरी काय, आणि कांदा भरला त्याच्यात, आणि त्या बिचारे काय करावं बरं त्यांनी आता? ह्या गाडीला